राम राम सोयरे हो आता पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिकेचे इलेक्शन चालू झालेत आणि आता काही लोक गाव भीक मागायला येतात मतदानासाठी आणि इतकं ज्ञान सांगतात की आपल्याला वाटते आता याईनं इतकं बोललंय याईनं उद्याच कामं करतात काही वाटते। कारण ते बोलतातच तसं। तुम्ही फक्त तुमच्या समस्या सांगा, तुमच्या काय अडचणी आहेत सांगा, तुमच्या रस्त्याच्या राहू द्या, ह्याच्या राहू द्या, त्याच्या राहू द्या, लगेच सॉल्व करतो म्हणतात। करणं तर यायच्यानं रुपाय होईना, मात्र ज्ञान तर असं सांगतात की पुढचं आमचं लोक गाण म्हणजे चिवते होऊन जाते। तर या लोकायला मला सांगायचं हा, या मादरचोद हरामखोर या लोकांच्या नादी अजिबात लागू नका। कारण हिंगा आपली जिंदगीच गेली बघण्यामध्ये। 5 वर्षाच्या नंतर इलेक्शनच्या टाईमला यायचं, गोड गोड बोलायचं, तुमच्या काय समस्या आहेत सांगा म्हणायचं आणि आपल्या समस्या ऐकून घ्यायच्या आणि मतदान घ्यायचं आणि मग असं निघून जायचं की निवडून आल्याच्या नंतर 5 वर्ष आपल्या गावामध्ये पाय सुद्धा ठेवायचा नाही। म्हणून तुम्हाला सांगतो, या हरामखोर लोकांच्या नादी लागू नका आणि यायला आपल्या कोणत्याही समस्या सांगू नका। कारण आपण सांगलेल्या समस्या हे कधीच सॉल्व करणार। मग जर का आपल्या गांडीत जर दम असेल तर आपली समस्या घ्यायची, थेट वरिष्ठापाशी जायचं, तिथं जाऊन सांगायचं, तिथून काम मंजूर करून आणायचं आणि आपल्या गावाचा विकास आपण करायचा। मात्र या भांडगुळाच्या नादी लागून कधीच आपले कामं सांगायचं नाही। कारण याचा आता धंदाच जो आहे ते कोण्याही पक्षाचा राहो, या राहो त्या राहो, यायनं येतात, गोड गोड बोलतात, तुमची समस्या विचारतात, मतदान घेतात आणि असं निघून जातात की 5 वर्ष आपल्याला माहीत सुद्धा राही ना की हे आपला उमेदवार होय आणि याला आपण निवडून दिल्या। कारण आपण याला मतदान झाल्याच्या नंतर बघलेलंच राही ना। म्हणून तुम्हाला सांगायला सोयरे हो, एवढं तर हरामखोर लोक आहे। म्हणून तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला योग्य वाटते, जे तुम्हाला असं वाटते की ज्याला आपण गुच्ची धरून काम करून घेता, अशा लोकांना मतदान टाका। नाहीतर असल्या भांडगुळाच्या अजिबात नादी लागू नका। मतदान गेल्याच्या नंतर तुम्हाला हे अजिबात घटणार। इमानदारीनं खरं सांगायला, म्हणून तुम्हाला सांगायला, बूथवर भांडणं करू नका। कारण या लोकांसाठी आपण बूथवर भांडणं करून घ्यायचं, केसेस अंगावर घ्यायच्या, हे अशा लपड्यात तुम्ही अजिबात पडू नका। हे मतदान घेतात, निघून जातात, नंतर तुम्हाला पेशा करावं लागतात। याचे ऑटो भरून आले ते मतदान याचे राहतात, मात्र मारून फुले यानं घेते, तसं लपडच करायचं नाही। पैसे खाणारं गावातलं लोक खाऊन जाते, आपल्या सरक्यावर बारा येते। म्हणून तुम्हाला सांगायला, योग्य वाटलं तर हिसाबानं तुमच्या पद्धतीने बघा। नाही जर मोडोसक्यात काही बसना गेलं, घ्या मग तुमचा तुम्ही कण जिरून। मी तरी किती वेळ तुम्हाला सांगणार आहो। भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। राम राम।